तुमची फेवरेट आहे का बिर्याणी? माझी तर खूपच फेवरेट आहे आणि आमच्या घरात प्रत्येकांना बिर्याणी खूपच आवडते. आता ही बिर्याणी जी बनवली ना, याच्या मागचं कारण तुम्हाला मी सांगतेच. आजकाल बघा प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये खूपच बिझी आहे आणि संडेला एक दिवस भेटतो, पण त्या दिवशी पण आपापले पर्सनल कामं असतातच. आता पर्सनल कामं कितीसुद्धा असली तरी पण फॅमिली टाईम पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही ठरवलं होतं की एक दिवस असा ठरवायचा की त्या दिवशी छानपैकी सगळ्यांना इन्व्हाइट करून छान गेट टुगेदर करायचं आणि तो आजचा दिवस होता. त्या दिवशी काकीने छान बिर्याणी बनवली आणि प्रत्येकांना म्हणजे माझ्या आत्याच्या फॅमिलीला, आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं आणि छानपैकी आमच्या गप्पा खूप मस्तपैकी म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही भेटलो होतो. खूप बरं वाटलं आणि आमचा फेवरेट जो गेम आहे हाऊजी तो पण आम्ही खूप एन्जॉय केला. छानपैकी सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केलं. त्याच्यानंतर बघा इकडे किमुडी आमची आम्हाला एवढा त्रास देत होती, आम्हाला खेळूच देत नव्हती. त्याच्यामध्ये तिच्या मम्मीने तिला आईस्क्रीम दिली आणि तिला साईडलाच बसवली आणि मग ती पण तिचा आईस्क्रीम छान असं एन्जॉय करत होती. त्याच्यानंतर सगळ्यांना खूप भूक लागली, खूप उशीर झाला होता आणि इथे माझी बहीण आणि वहिनी मस्त जेवण सगळ्यांना वाढत होते आणि आम्ही सगळे जेवणाचा वेट करत होतो. एवढा छान मस्त स्मेल येत होता बिर्याणीचं, खूपच टेस्टी. त्याच्यामुळे आम्हाला जास्तच भूक लागली. छानपैकी तिने सगळ्यांना जेवण वगैरे वाढलं. आम्ही भाऊ बहीण मिळून आम्ही खूप मस्त म्हणजे खूप दिवसानंतर असं एन्जॉय केलं. आता ठरवलं की प्रत्येकाच्या घरी हे सेलिब्रेट करायचं, त्याच कारणाने आम्ही सगळे एकत्र भेटू, एकत्र बोलू, खूप छान वाटेल. मस्तपैकी आम्ही आमचं जेवण फिनिश केलं. तर जेवताना मुलं रडत होते. आता इकडे आजीबाईंना सांगितलं, आता आजींचं काम असतं ना मुलांना सांभाळायचं, ह्यांचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही आजींना दिलं होतं. आता या दोघी छानपैकी आजी मुलाला छान सांभाळत होत्या आणि खूप उशीर पण झाला होता. जेवण वगैरे झाली. त्याच्यानंतर आता बहिणीला घरी जायचं होतं. मग तिच्या मुलाला सोडायला आम्ही मस्तपैकी स्टँडपर्यंत गेलो आणि खूप छान आमचा डे आम्ही स्पेंड केला आणि आता नेक्स्ट डे आमच्या घरी आम्ही सेलिब्रेट करणार आहे गेट टुगेदर. तर आता ह्यांना मी बाय वगैरे केलं, हे यांच्या घरी गेले आणि कारण की नेक्स्ट डे मंडे कामाला जायचं होतं. फटाफट सगळं काय आवरलं. चला मग पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू, गुड नाईट.